नमस्कार. आज आपण BLO ॲपमध्ये DSC व्हेरीफाईड कशाप्रकारे पूर्ण करावयाचं आहे हे आपण पाहूया. यासाठी आपण सर्वप्रथम DSC म्हणजे काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जर आपणास DSCचा पूर्ण अर्थ कळाला तर बाकी काम करणं आपणास खूप सोयीचं होईल. DSC म्हणजे डेमोग्राफिक सिमिलर एंट्रीज. याचा अर्थ असा आहे की एकाच प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या असणाऱ्या नोंदी, म्हणजे एकच नाव एकाच पार्टमध्ये 2 वेळा 3 वेळा किंवा इतर पार्टमध्ये दुसऱ्या यादीमध्ये तेच नाव परत आले असेल किंवा एखाद्या दुसऱ्या मतदारसंघामध्ये सारखंच नाव किंवा सारखाच पत्ता जर आढळून आला असेल, ते नाव डबल झालेलं आहे हे तपासणे म्हणजेच DSC आहे. त्यालाच आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे. यासाठी आपणास सुरुवातीला आपल्या पार्टमधील जो काही मतदार आहे त्या मतदाराची पूर्ण खात्री करून घ्यायची आहे. याविषयीची आपण माहिती कशाप्रकारे व्हेरीफाईड करायची आहे हे आपण पाहूया. सर्वप्रथम आपण आपल्या BLO ॲपमध्ये येऊया. आपण BLO ॲप ओपन केल्याच्यानंतर यामध्ये DSC टॅबवरती जाऊया. DSC टॅबवरती गेल्याच्यानंतर DSC आयडेंटिफाईड, चेकलिस्ट सबमिशन, रिक्वेस्ट फॉर्मॅट, कलेक्शन अशा प्रकारचे 3 टॅब आपणास दिसणार आहेत. आता पहिला जो टॅब आहे आपला DSC आयडेंटिफाईड, यामध्ये आपणास जे काही आपल्या ॲपमध्ये DSCच्या एंट्रीज आहेत त्या एंट्रीज ह्या कुठून आल्या हे आपणास यामध्ये याची माहिती मिळणार आहे. DSC आयडेंटिफाईड या टॅबला आपण ओपन जर केलं तर यामध्ये आपणास 3 सब टॅब दिसणार आहेत. त्यामध्ये DSC विदिन पार्ट. DSC विदिन पार्ट म्हणजे काय, तर एकाच प्रकारच्या एंट्रीज किंवा एकाच प्रकारच्या नोंदी ह्या आपल्याच पार्टमध्ये 2 वेळा 3 वेळा किंवा एकापेक्षा जास्त वेळा आल्या असतील तर त्याची माहिती आपणास इथे दिसणार आहे. त्याचबरोबर दुसरा जो टॅब आहे तो आहे DSC अक्रॉस पार्ट, आणि यामध्ये आपणास आपल्या पार्टमधील मतदारासारख्याच इतर पार्टमध्ये जर नोंदी आढळल्या तर त्याविषयीची माहिती आपणास इथं दिसणार आहे. आणि तिसरा जो टॅब आहे तो म्हणजे DSC अक्रॉस AC, म्हणजे आपल्या यादीतील मतदारासारख्याच नोंदी जर इतर मतदारसंघातील व्यक्तींच्या आढळल्या असतील तर त्याची माहिती आपणास इथं मिळणार आहे. हा जो टॅब आहे तो फक्त आपणास माहिती घेण्यासंदर्भाने आहे. या टॅबमध्ये आपणास कुठल्याही प्रकारचे काम आपण करू शकत नाही किंवा या मतदाराच्या ज्या एंट्रीज आहेत किंवा यांची जी माहिती आहे ती आपणास इथे ओपन करून पाहता फक्त येईल. यामध्ये कुठल्याही गोष्टीची नोंदी आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे आपण परत येऊया, बॅक घेऊया आणि आपण जो आपल्याला मुख्य काम करण्याचा जो टॅब आहे चेकलिस्ट सबमिशन या टॅबवरती आपण जाऊया. तो टॅब आपण ओपन करून घेऊया. हा टॅब ओपन केल्याच्यानंतर ज्या काही आपण 3ही प्रकारच्या तिकडे नोंदी पाहिलेल्या होत्या त्या सर्व नोंदी आपणास या टॅबमध्ये दिसून येतील. आपण जो 2 नंबरचा जो टॅब आहे चेकलिस्ट सबमिशन या टॅबवरती जायचं आहे आणि त्याला क्लिक करून इथून DSC ओपन करावयाचे आहेत. अशा प्रकारे DSC ओपन केल्याच्यानंतर चेकलिस्ट सबमिशन या टॅबमधून DSC ओपन केलेले आहेत. तर यामध्ये आपणास 2 टॅब दिसत आहेत. एक पहिला टॅब आहे तो म्हणजे पेंडिंगचा आणि दुसरा टॅब आहे तो म्हणजे कंप्लीटचा. आता आपण एकही DSC कंप्लीट झालेलं नाही, त्यामुळे इकडे आपल्यास एंट्री एकही दिसणार नाही. सध्या आपले जे सगळे DSC आहेत ते पेंडिंगमध्ये असणार आहेत आणि या पेंडिंगमध्ये जे DSC आपणास दिसत आहेत त्यामध्ये आपण एक DSC आपण ओपन करून त्याविषयीचं व्हेरिफिकेशन पूर्ण केल्याच्या नंतर हे ज्या DSCचं व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे तो DSC आपणास कंप्लीटेड या टॅबमध्ये गेला दिसणार आहे. उदाहरणादाखल आपण हा एक DSC इथून ओपन करून घेऊया. ओपन केल्याच्यानंतर या DSCचं इथं पूर्ण नाव, त्याचा फोटो, पत्ता, पूर्ण
त्याविषयीची जी काही माहिती आहे ती इथे आपणास संपूर्ण दिसणार आहे. आता हे समजून घ्यायचं आहे की यामध्ये जो नेव्ही ब्लू किंवा फिकट ब्लू कलरने जो काही आपणास मतदार दिसत आहे तो आहे आपल्या पार्टमधील, आणि इतर ज्या एंट्रीज दिसणार आहेत 2 असतील, 3 असतील किंवा एकपेक्षा जास्त कितीही असू शकतात, ह्या ज्या एंट्रीज आहेत या मात्र आपल्या पार्टच्या बाहेरील किंवा आपल्या पार्टमधील किंवा आपल्या एसीच्या पण बाहेरील असू शकतात. मग आपण यामध्ये आपलं पहिलं कर्तव्य आहे की या ज्या निळ्या एंट्रीज दिसत आहेत त्याला पहिलं ओपन करायचं आहे आणि हा मतदार आपल्या पार्टमधील आहे याची खात्री करून त्याशी संपर्क करायचा आहे. त्यांना संपर्क केल्याच्या नंतर त्यांना ह्या तीनही किंवा जेवढ्या काही त्यांच्याबद्दल एंट्रीज आहेत आपल्याकडे जे काही फॉर्म दिलेले आहेत त्या फॉर्मनुसार त्यांच्या ज्या ज्या काही एंट्रीज आहेत त्या त्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांच्यापैकी त्यांची योग्य ती एंट्री कोणती आहे हे आपण खात्री करून घ्यायची आहे. खात्री करून घेतल्याच्या नंतर आपण त्यांना याही बाबीची जाणीव करून द्यायची आहे की कोणत्याही मतदाराला फक्त एकाच ठिकाणी नाव मतदार यादीमध्ये ठेवण्याचा अधिकार आहे. जर एकापेक्षा जास्त नाव असल्याचे कुणी जर त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं तर त्यांना 1 वर्षापर्यंतचा कारावासही होऊ शकतो. म्हणून आपली जे काही खरी नोंद आहे ती त्यांनी ठेवावी असं आपणास त्यांना सूचित करावयाचं आहे. यानंतर आपण हा जो मतदार आहे तो निळ्या कलरचा आहे, त्यामध्ये त्याला आपण टच करून ओपन करून घेऊया. ओपन केल्याच्या नंतर यासमोर आपणास 1, 2, 3 प्रकारच्या माहिती भरायची आहे. एक म्हणजे हा जो मतदार आहे तो ओरिजिनल आहे का, कारण हा निळ्या कलरमध्ये आहे म्हणजे तो 99% आपल्या पार्टमधील आहे, आपण त्याला भेटलेला आहोत म्हणून हा ओरिजिनलच असणार आहे. म्हणून इथं ओरिजिनल या टॅबवरती आपण क्लिक करूया. त्यानंतर इथं रिमार्कमध्ये आपणास ओके व्हेरीफाईड अशा प्रकारचं इथं रिमार्क द्यायचं आहे. आणि चूज फाईल, इथं जे चूज फाईल हे जे टॅब दिलं आहे या चूज फाईलमध्ये आपण चूज फाईलवरती क्लिक करून आपण जो त्या मतदारांना DAC संदर्भाने फॉर्म दिला आहे त्या फॉर्ममध्ये त्यांच्याकडून त्या फॉर्मवरती जी एंट्री त्यांची योग्य आहे त्यावरती टिक करून राईट अशी खूण करायची आहे आणि त्यांची सही घेऊन तो फॉर्म इथे अपलोड करायचा आहे. अपलोड करण्यासाठी आपणास इथं चूज फाईलवरती गेल्याच्यानंतर आपण डायरेक्ट फोटो काढू शकतो किंवा या फॉर्मचा अगोदरही आपण फोटो काढून ठेवू शकतो आणि ती फाईल किंवा ती इमेज आपण गॅलरीमध्ये पण सिलेक्ट करू शकतो. आता मी इथून डायरेक्ट फोटो घेतो आहे. टेक फोटोवरती क्लिक करून टेक फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे हा मी इथं या ठिकाणी चेक केलेला आहे आणि राईट मार्क केलेला आहे. त्यानंतर इथे त्या मतदाराची सिग्नेचर आपणास घ्यावयाची आहे आणि अशा प्रकारे खात्री झाल्याच्यानंतर आपण याचा फोटो इथून काढावयाचा आहे आणि यास राईट केल्याच्यानंतर ती इमेज अशा प्रकारे आपल्या BLO ॲपमध्ये अपलोड होईल. इथे राईट करूया. अशा प्रकारे ही इमेज इथे अपलोड झालेली आहे आणि या खाली आणखी एक रिमार्क विचारलेला आहे, त्यामध्ये पण आपण ओके धिस इलेक्टर is my part.
ओके, दिस इलेक्टर इज माय पार्ट. अशा प्रकारे रिमार्क आपण इथे देऊन सबमिटवरती आपण क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर DSC रिमार्क सक्सेसफुली सबमिटेड असा इथं मेसेज आलेला आहे. यावरती आपण ओके करूया. याविषयी आपण आपल्या पार्टमध्ये जो मतदार आहे त्याचे काम आपण पूर्ण केलं आहे. आता जे काही आपल्याला याच्या सिमिलर जे दुसरे 2-3 जे काही मतदार दाखवलेले आहेत त्याविषयी पण आपणास तिथं काही नोंदी करायच्या आहेत. आपण तो 2 नंबरचा जो इलेक्टर याच्यामध्ये दाखवलेला आहे सिमिलर, तो आपण पहिले ओपन करून घेऊया. ओपन केल्याच्या नंतर त्यामध्ये इथं ॲक्शन विचारलेलं आहे. त्याचा नाव, ॲड्रेस, पत्ता वगैरे सगळं काही दिलेलं आहे आणि खाली ॲक्शन विचारलेलं आहे. आता हा मतदार जो आहे तो माझ्या पार्टमधील नाही आहे, तो इतर कुठल्या तरी AC मधून आलेला आहे दाखवत आहे. फक्त या मतदाराचे नाव आणि माझ्या पार्टमधील मतदाराचे नाव, ह्या दोघांचे नाव सारखे आहे. त्यामुळे या दोघांची एंट्री इथं DSCमध्ये आलेली आहे. त्यामुळे मी आता याविषयी हा मतदार खरा आहे, खोटा आहे किंवा डुप्लिकेट आहे काय, मला काहीही याविषयीची माहिती नाही. त्यामुळे मी इथं नो इन्फॉर्मेशन या बटनवरती क्लिक करतो आहे आणि खाली रिमार्कमध्ये नो इन्फॉर्मेशन फॉर दिस इलेक्टर असा रिमार्क देऊन यास सबमिटवरती क्लिक करणार आहे. अशा प्रकारे आपण 1, 2 हे जे आहेत ते इलेक्टर आपण पूर्ण करायचे आहेत आणि ह्याला सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर हे जे मतदार आहेत ते आपणास पेंडिंगच्या बाजूचा जो टॅब आहे कंप्लीट टॅब, या टॅबवरती आपणास दिसून येणार आहे. मी ह्या मतदाराचं व्हेरिफिकेशन करणं बाकी आहे म्हणून मी सद्यस्थितीला या मतदाराला सबमिट केलेलं नाही आहे. व्हेरीफाईड करणं पूर्ण होईल त्यावेळेला ते मतदार पेंडिंगच्या यादीमधून कंप्लीटेड या यादीमध्ये आपणास दिसतील. हे झाल्याच्यानंतर आपलं काम DSCचं पूर्ण होईल. धन्यवाद.